नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दुर्गापूर रयतवारी खाणीत आग, 55 कामगार बेशुद्ध, कोणतीही जीवितहानी नाही. शिवसेना आणि भाजप जागा वाटपाचा तणाव शिगेला, मुख्यमंत्री हा आमदारांच्या संकेत ठरेल, खडसेंनी दिला शिवसेनेला टोला. माळीण येथील वारसदारांना मिळणार रोजगार, पुणे जिल्हाधिकारी सौरव राव. आणि हिंगोलीत महिला सरपंचाला असमानतेची वागणूक, मात्र शासन निंद्रिस्त. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. पाहूयात आजची मोठी बातमी. काल सकाळी ऊर्जानगर वकोली चंद्रपूर क्षेत्रामधील दुर्गापूर रयतवारी येथील खाणीत आग लागल्यानं येथील कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही शक्य न झाल्याने 86 कामगारांपैकी 55 कामगार बेशुद्ध पडलेत. मात्र त्यांना सुखरूप खाणीच्या बाहेर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मात्र खाणीचं मोठं नुकसान झालंय. सकाळी 9:30 वाजता अचानक लाईट गेली, त्यामुळे आयडी फॅन बंद झालेत आणि त्यामुळे खाणीत आग लागून सर्वत्र धूर पसरला आणि त्यातूनच श्वास घेणे अशक्य झाल्याने खाणीत असलेल्या 86 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी बाहेर निघण्यास यशस्वी झालेत. मात्र 55 कर्मचारी बेशुद्ध झाल्याने ते बाहेर निघू शकले नाहीत. मात्र लाईट आल्याने आयडी फॅन सुरू झालेत आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर जवळच्या रुग्णालयात या कर्मचाऱ्यांना दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत मोठं संकट टळलं असलं तरी मात्र खाणीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. 33-11 केव्हीची जो इलेक्ट्रिकल जो फॅन आहे, एक्झॉस्ट फॅन, लाईट नसलं की तो बंद पडतो. त्याची पर्याय व्यवस्था पाहिजे की नाही. आजकाल नवीन जमाना आहे, इतकं प्रोडक्शन मिळत आहे, त्याची पर्याय व्यवस्था काहीच नाही. जर तो फॅन बंद पडला तर दुसरा फॅन सुरू व्हायला काहीतरी पर्याय व्यवस्था पाहिजे, जनरेटर पाहिजे किंवा बॅटरी बॅकअप पाहिजे. ते नाहीच. इमर्जन्सीमध्ये नाही. अँब्युलन्स कायम इथे उभी पाहिजे, अँब्युलन्स नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी WCL म्हणजे लक्ष देऊन पूर्ण केल्या पाहिजे. बातमी आहे धुळे जिल्ह्यातील आंदोलनाची. कुसुंबा येथील दलित समाजास रमाई घरकुल योजनेअंतर्गत गावठाण जागा मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. गावठाणाच्या 16 हेक्टर जागांपैकी 2 हेक्टर जागा मिळावी अशी मागणी करण्यात येते. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे 15 ऑगस्ट 2014 रोजी राम मंदिर चौकात ग्रामसभा झाली होती. त्यात ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या 16 हेक्टर जागांपैकी 2 हेक्टर जागा रमाई घरकुल योजनेतील दलित लाभार्थी बांधवांना देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. सदर ठराव सर्वानुमते मंजूर झाला असल्याचे म्हटले आहे. परंतु येथील ग्रामसेवक काकुस्ते हे ग्रामसभेचा ठराव देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला गेला आहे. सदर ठराव येत्या 2-3 दिवसात न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला. दलित समाजाला घरकुल योजनेखाली घरं पाहिजे आहेत. त्यातले बरेचसे लोक हे बेघर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतला ठराव मंजूर झालेला ठरावाची प्रत द्या आणि जी जागा आम्ही मागितलेली आहे ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे, ती जागा आम्हाला द्या की जेणेकरून. त्याचबरोबर बोरीस येथील सरकारी गाव वर्दळ जागेत ग्रामपंचायत बोरीस व शिवसेनेचे सुभाष देवरे यांनी विनापरवानगी केलेले बांधकाम व दलितांना मसनवट विकासासाठी जागा मिळणे कामी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणीय उपोषण करून निवेदन देण्यात आलं. धुळे तालुक्यातील बोरीस येथील बौद्धजन संग्राम समिती यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासकीय जमिनीवर ग्रामपंचायत तसेच सुभाष देवरे यांनी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बेकायदेशीर बांधकाम केले आहे. सदर बाबतीत वेळोवेळी तक्रार तसेच निवेदन देण्यात आले होते, परंतु देवरे हे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असल्यामुळे प्रशासनामार्फत कारवाई न झाल्याचा आरोप आहे. गट नंबर 792 ही जागा महार मसनवट पासून सरकार गावठाण मसनवटा अशा प्रकारे करण्यात आली आहे. या जागेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष देवरे सतीदेवी ट्रस्ट साठी हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कलंगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय महागाव यांच्या वतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विस्तार आराखड्याची सभा आयोजित करण्यात आली होती. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत यथदर्शनी संशोधन व विस्तार आराखडा नियोजन सभेत कृषी अधिकारी RD रणबीर व महागाव नायब तहसीलदार सुरेश पांडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. माळीण येथील दुर्घटनेतील मृत व्यक्तींचे वारस आणि बचावलेल्या युवकांना शासकीय आणि खासगी नोकरीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी घोडेगाव येथे सर्व शासकीय अधिकारी व खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक केली. यावेळेस जिल्हाधिकारी सौरव राव यांनी या युवक युवतींना स्वयंरोजगार व स्वतंत्र व्यवसायाकरिता आर्थिक भाग भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध विभागांकडून नियोजन केले आहे.
यासाठी संबंधित युवक युवतींनी नोकरी व व्यवसायासाठी इच्छापत्रानुसार मागणी करावी असे आवाहन केले आहे. किमान 100 मुलांनी आपल्या इच्छापत्राद्वारे या उपक्रमाचा लाभ मिळण्याबाबत विनंती केली आहे. त्याचप्रमाणे सौरव राव यांनी सांगितले की माळीण गावचे संपूर्ण चांगले व सुशोभी पुनर्वसन हे किमान 1 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या महिला सरपंचासोबतच्या असमानतेच्या वागणुकीच्या बातमीचा आमच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता या महिला सरपंचाने प्रशासनाकडे न्याय मागितला आहे. मात्र अजून निंद्रिस्त असलेल्या प्रशासनाला मात्र जाग आलेली नसल्याचं दिसतंय. हिंगोली जिल्ह्यातील सावता गाव सरपंच शोभाबाई नायक यांना ग्रामसेवकाकडून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असमानतेची वागणूक मिळत होती. या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे न्याय मागितला. अजूनही त्यांना असमानतेची वागणूक होतच आहे. आमचे प्रतिनिधी दीपक नायक यांनी विचारणा केली असता सरपंचांनी दिलेली प्रतिक्रिया. ग्रामसभा झालेली आहे. त्या ग्रामसभेत मला न विश्वासात घेता नोटीस काढण्यात आली. पाणलोट समिती आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे त्यांनी नोटीस म्हणजे मी हजर असताना उपसरपंचाची सही घेऊन ती नोटीस काढली. परत ते झालं. नंतर घरकुलं एवढे काही आलेले आहेत ते माझ्या न सहीनं ते त्या उपसरपंचाच्या सहीनं मी हजर असताना माझं त्यांना एका शब्दाचंही कुठं मी सांगितलेलं नाही की बाबा माझ्या माघारी तुम्ही माझं काम पहा. पण तरी ते त्यांचं घेतात. मला प्रत्येक गोष्टीत डावलण्यात जाते. 4 वर्षापासून माझं एकही काम कुठलंही झालेलं नाही. मी काम हातात घेतलं की या लोकांनी चौकशी लावायची, केस तयार करायची, कोर्टात पाठवायचं. प्रत्येक गोष्टीत पुन्हा असं एक आमच्यावर केस तयार केली की ती सरपंचाला तुम्ही अपात्र आहात. कुठे आम्ही अशा अपात्र असे त्यांना आम्ही ती 1 वर्ष झाले आम्ही ती केस लढायला लागलो. ते शेवटी निकाल आमच्याकडून लागला. अकलूज येथे महापुरुषाचं बेकायदा पुतळे स्थापल्याबद्दल शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. अकलूजमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी अकलूज पोलीस स्टेशनच्या बाजूला 70 मीटर अंतरावरती अहिल्याबाई होळकर यांचा विनापरवाना पुतळा बसवला गेला. त्यानंतर 2 दिवसांनी अकलूजमधील बायपास रोडवरील सर्व चौकात शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, टिपू सुलतान, गौतम बुद्धांसाठी बुद्ध विहार, संभाजी महाराज, अहिल्याबाई यांचे चौकात रोडवरती विनापरवाना त्या समाजातील कार्यकर्त्यांनी पुतळे बसवण्याचे सत्र सुरू केले. पण पोलिसांच्या समोर पुतळे बसवण्याचे काम 4 दिवस चालू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती कडक कारवाई केली नाही. पोलीस प्रशासन पुतळे बसवण्याचे सूत्र राखू शकले नाही व शेवटी पुतळे बसवण्याचे प्रस्थ वाढत गेले. अकलूजमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली असून शेवटी सोलापूरवरून उपजिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख व अकलूजचे DYSP तिरुपती काकडे, विश्वास साळोके, अकलूज पोलीस निरीक्षक व वेगवेगळ्या पुतळा स्थापन करणारे कार्यकर्ते व अकलूजमधील नागरिक यांच्या समवेत अकलूज पोलीस स्टेशनमध्ये बोलावून शांतता व कायद्याचे ज्ञान देणारी बैठक घेण्यात आली. वाशिम येथे काही दिवसांपूर्वी बहुचर्चित असलेल्या प्रकरणावर आज पडदा पडला. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्या प्रकरणी आरोपी युवकास पोलिसांनी अटक केली. अधिक माहितीनुसार शहरातील एका अल्पवयीन 17 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार मुलीच्या आईवडिलांनी घटनेच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी केली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आटोकात प्रयत्न करून अखेर दिनांक 13 रोजी संबंधित युवक व युवतीस रहीमुल्ला उर्फ वसीम खान, नजर मोहम्मद खान पठाण वय 23 राहणार हिरवा रोहिला यांना मुंबई येथून त्यांना ताब्यात घेऊन शहरात आणले आणि त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केलेत. मात्र उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर करत खडसेंनी सुरुंग लावलाय. ज्यांचे आमदार जास्त असतील त्यांचाच मुख्यमंत्री होणार असा त्यांनी ठाकरेंना हिसका दिलाय. ज्यांचे आमदार जास्त त्यांनाच मुख्यमंत्री हे समीकरण 1989 सालापासून सुरू आहे. ते समीकरण यंदाही अवलंबलं जाईल असं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. खडसेंचं हे वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मनसुब्याला सुरुंग लावल्याचं समजलं जात आहे. अजून जागा वाटपाचा पत्ता नाही. निवडणुका 35 दिवसांनी होणार आहेत आणि आतापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी काल आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर देत साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय. पण आज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी जुन्या समीकरणाची आठवण करून देत उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला चिमटा काढलाय. आज मिशन विधानसभेमध्ये आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे नागपूरचे इच्छुक उमेदवार विकास खुंबारे यांच्याशी. पिछले 5 वर्षों में हम भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता हम हर वक्त रस्ते पर आकर कार्य करते रहते हैं और उसकी वजह से कोई चुनाव आए इससे हमको तैयारी करने की कोई जरूरत नहीं रहती. हमारी तैयारी अनेक दिनों से शुरू है और हमारा जो अभी लोकसभा का चुनाव हुआ
उसमें ही हमने विधानसभा की तैयारी कर रखी थी और हमें सिर्फ डेट का इंतजार था। और आज वो डेट डिक्लेयर हो चुकी है, हमारी तैयारी पूरी हो चुकी है। सिर्फ हमें कैंडिडेट का नाम लिखना है और काम शुरू करना है। पिछले 2 महीनों में भारत के पंतप्रधान सम्माननीय नरेंद्र मोदी जी ने जो देश के साथ वादे किए थे, आज वो धीरे धीरे पूरे करने जा रहे हैं। और लोगों में हलचली थी, लोगों के मन में बेचैनी थी, आज वो चैन की ओर नजर आ रहा है। और सम्माननीय नरेंद्र मोदी जी ने जो भी निर्णय लिए हैं वो समाज के हित में, देश के हित में लिए हुआ है। इससे नागपुर में नहीं, पूरे महाराष्ट्र में और हरियाणा में इसकी राह चलेगी। और वैसे ही हमारा सौभाग्य है कि सम्माननीय नितिन जी गडकरी जो नागपुर के खासदार भी है और एक भारत के दमदार मंत्री भी है, उन्होंने भी नागपुर शहर के लिए जो निर्णय लिए हुए हैं, 13,000 करोड़ के जो प्रोजेक्ट नागपुर में लाया हुआ है, उसका भी एक प्रभाव ये नागपुर शहर में गिरा हुआ है। ये नागपुर शहर वासियों के लिए दुहेरा अवसर है। और 100% नागपुर की 6 की 6 सीट, 101%, इसमें कोई दुमत ही नहीं। लोग पिछले 15 वर्षों में जो आघाड़ी की सरकार देख रही है, उससे लोग नाराज, बेचैन है। महंगाई, भ्रष्टाचार से लोग परेशान हो चुके हैं। और इतने भारी बहुमतों से चुनकर आने वाली है भारतीय जनता पार्टी और यूपी शासन के आप देखते रह जाओगे। मध्य नागपुर का पूरा इतिहास देखा जाए तो पिछले 15 वर्षों से हमारे मध्य नागपुर के जो विधायक थे वो कैबिनेट मंत्री थे, सरकार में दमदार मंत्री थे, लेकिन उन्होंने 15 वर्षों में मध्य नागपुर में कौन सा विकास का काम किया और मैंने ये पिछले 5 वर्षों में विकास के कार्य क्या किए, ये लोग ही देखकर वोट देने वाले हैं। अब सिंपल से उदाहरण लीजिए, ये मध्य नागपुर में सबसे बड़ा हॉस्पिटल मेरा हॉस्पिटल है, एक दादा हॉस्पिटल है। अब 5 साल पहले वो हॉस्पिटल में जाकर देखी, आज 5 साल के बाद अब दोनों हॉस्पिटल में जाकर देखी है। दोबारा बाद में यहाँ पे अनेक पुलिया जो क्षतिग्रस्त हो चुके थे, लेकिन आज वो पुलिया को मैंने नया बनाया है। ऐसे अनेक मध्य नागपुर में जो विकास के काम किए हैं वो मैं बताने के बजाय लोग देखकर उसको वोट करेंगे, इसका मुझे पूरा विश्वास है। ऐसे भगोड़े विधायक को लोग बिल्कुल पसंद नहीं कर रहे, वो घूम रहे हैं। लेकिन जो विधायक जो 15 साल का यहाँ का नेतृत्व कर चुका है और मध्य नागपुर की जनता ने उन्हें इतना प्यार दिया, 15 साल तक उन्हें झेला, लेकिन जब उसे अपना हार दिखने लगी तो वो पश्चिम नागपुर में भग गए और वो दोबारा अभी यहाँ पे आ रहे हैं। ऐसे भगोड़े जो उम्मीदवार है मैं कहना पसंद नहीं करता, लेकिन उन्हें लोग ही दिखाएंगे उसकी जगह। नहीं, हमारे भारतीय जनता पार्टी में सीएम कोई एक व्यक्ति या एक उम्मीदवार नहीं ठहराता, ये पार्टी तय करती है। और हमारे वरिष्ठ नेता जो लोग तय करेंगे वो सक्षम ही ऐसा कार्यकर्ता तय करेंगे, उसी को हम सीएम मानेंगे। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र।